What is mean by canals? बऱ्याच जणांनी जाता येत रस्त्याच्या साईडला दिसेल तुम्हाला कॅनल. त्याचं मेन एम काय असतं बघा, फंक्शन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ इट? To transport the water for irrigation purpose. फॉर इरिगेशन ओनली और अदर पर्पजेस? अजून पण आहेत ना. Navigation, then irrigation. नेव्हिगेशन, इरिगेशन, देन पॉवर कॅनल सुद्धा असतात. पॉवर कॅनल म्हणजे काय? इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार. तुम्ही जर डॅम मध्ये पाहिजे तर एक चॅनल्स कन्स्ट्रक्ट केले असतात, त्यातून तो पाणी सोडलं जातं आणि ते डायरेक्ट टर्बाईन वरती सोडलं जातं. टर्बाईन फिरतं त्या प्रेशरने आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. त्याला म्हणायचं पॉवर कॅनल्स. नंतर फिडर कॅनल्स असतात. वेगवेगळ्या कॅनलला पाणी सोडलं जातं एक फिडर, त्याला म्हणायचं फिडर कॅनल्स. वेगवेगळे पर्पज साठी ते कन्स्ट्रक्ट केलेले असतात. कॅनलची डेफिनेशन काय सांगता येईल का कोणाला? It is an artificial trench which is used for transportation, navigation, and irrigation. Of what? Water. Water. That is main important. So canal is defined as what? It is an artificial channel, trench, whatever, constructed on what? Ground. Constructed on the ground to carry what? Water from source of water, that is a river or reservoir. Okay, so definition काय बघायची? Canal is what? It is defined as a artificial channel constructed on the ground to carry water from a river or reservoir to the fields. That is what canal. Simple function काय तर to carry the water from a source of water. मग तो reservoir असेल, river असेल, maybe any source of water. Okay, इथून ते पाणी लिफ्ट करून ट्रान्सपोर्ट केलं जातं टू द पर्टिक्युलर फील्ड. दॅट इज व्हॉट कॅनल. तर कॅनलचे वेगवेगळे टाइप्स आपण पाहिले होते गेस लेक्चरला सांगितल्याप्रमाणे. ओके, टाइप्स ऑफ कॅनल और यू कॅन सी क्लासिफिकेशन ऑफ कॅनल. फर्स्ट आहे तुमचं बेस्ड ऑन फंक्शन. ओके, फंक्शन वरती टाइप पडलेले आहेत. इरिगेशन कॅनल, नेव्हिगेशन, पॉवर कॅनल, फीडर कॅनल. ओके, सो इरिगेशन कॅनल मीन्स व्हॉट? Irrigation means what? Supply artificially water to the crops. That's what irrigation. Irrigation canal म्हणजे काय तर to carry the water from its source. Source may be river, reservoir. Okay, to the agriculture field. That is what irrigation canal. Okay, next आहे तुमचा navigation canal. Used to for transportation of goods. Okay, that is what navigation. Then power canal used to carry water for generation of hydroelectricity. That is power canal. And last, that is feeder canal. Okay, feeds two or more channel, or you can say canal. That is what the function of feeder canal. Okay, this is what based on the function it will be classified. Next type based on the alignment. Okay, alignment वरती काय टाइप आहेत बघायचे. वॉटरशेड कॅनल, त्याला दुसरं नाव आहे रीच कॅनल. ओके, नेक्स्ट आहे कंट्रोल कॅनल आणि साइड स्लोप कॅनल. ओके, आता वॉटरशेड कॅनल म्हणजे काय तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल गेस्ट लेक्चर मध्ये. तुम्हाला सांगता येईल वॉटरशेड और रीच. गेस्ट लेक्चर होता का प्रेझेंट? होतं प्रेझेंट. वॉटरशेड म्हणजे काय आपण डिस्कस केलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. What is the ridge line? फास्ट मध्ये रिव्हिजन घेतोय आपण याची. यामध्ये मिडल पोर्शन ऑफ द कॅनल हायर इलिव्हेशनला असतो, त्यामुळे बोथ साइडला इरिगेशन केलं जातं. वॉटरशेड कॅनल और रीच कॅनल म्हणजे काय असतो, याची जी काय आरएल असते, ज्या लाईन वरून
किंवा रिज लाईन म्हणतो आपण त्याला. आरएल ऑफ दिस लाईन इज हायेस्ट ओके फॉर दॅट पर्टिक्युलर एरिया. त्या पर्टिक्युलर आरएल वर मधून हा जो कॅनल आहे तो पास केला जातो लाईन मधून. तर त्याच्यामुळे काय होतं बघा, हा टॉपला असल्यामुळं याची आरएल जी हायेस्ट असल्यामुळं दोन्ही साईडला तुम्ही इरिगेट करू शकता कॅनलच्या. तर बोथ साइड यू कॅन इरिगेट, दॅट इज व्हॉट इट्स ॲडव्हान्टेज. दॅट इज व्हॉट रिज कॅनल. Okay, canal passing through the ridge line, okay, or you can say along the ridge line it is constructed. That is what your watershed or you can say ridge canal. Okay, then contour canal म्हणजे काय? This is what watershed canal. The dividing line between the catchment area of the two streams is called as watershed or ridge canal. Okay, thus between two major streams. आता इथं तुम्ही पाहिलं diagram दिसेल तुम्हाला. This is what watershed area, this is what main stream, okay, and this is what watershed divide line. Okay, this is another watershed divide line. ह्या लाईनच्या मध्ये जे काही तुमचं पाणी येणार आहे that should be collected to this main stream with the help of these tributaries. Okay, so this is what watershed area for this particular river. Okay, so whatever rainfall will be there, that should be falling under this for this particular region. That should be collected, okay, with the help of these tributaries. Okay, उपनद्या वगैरे काय असेल, नाले वडे च्या साहाय्याने हे पाणी मेन रिव्हरला येतं, and that should be collected to the reservoir finally. So this is what your watershed area. Okay, म्हणजे पर्टिक्युलर एरिया डिवाइड केलेला असतो watershed लाईननी. Okay, so region between these two watershed line, that is what your watershed area, or you can say catchment area. Okay, watershed canal मध्ये कसं असतं बघा, the canal which is aligned along any natural watershed or you can say ridge line is called as watershed canal. Okay, or ridge canal असं म्हणतो आपण त्याला. So aligning a canal, main canal or you can say branch canal or distributary. Okay, on the ridge ensuring gravity irrigation on both sides. ग्रॅव्हिटेशनल जे काय फोर्स आहे त्याच्यानुसार हे पाणी ते डायरेक्टली इरिगेशन ज्या फील्ड आहे तिथे पोहोचवलं जातं. म्हणजे टॉप तुमचं जी काय आरएल असणार आहे ह्या कॅनलची ती ऍट टॉप म्हणजे हायेस्ट लेवलला असणार आहे. सो वॉटर डायरेक्टली कॅन रेडीमेड तुम्हाला डायरेक्टली बाय ग्रॅव्हिटी मिळणार आहे ती पर्टिक्युलर फील्डसाठी. सो दिस इज व्हॉट ॲडव्हान्टेज ऑफ दिस वॉटरशेड कॅनल. आणि बोथ साईड तुम्ही इरिगेट करू शकणार आहे कारण त्याची आरएल जे असते ते हायेस्ट लेवलला असणार आहे. त्यामुळे यू कॅन directly supply the water on the both side of this canal bank. Okay, so this is what the advantage. And since the drainage flow away from the ridge, no drainage can cross or canal align on this ridge. Okay, त्याचा अर्थ काय होतो बघा, ड्रेनेज फ्लो अवे फ्रॉम द रीच, जो काय ड्रेनेजचा फ्लो असणार आहे तो काय असणार आहे रीच लाईन पासून साईडला असणार आहे. त्यामुळे नो ड्रेनेज कॅन ऑर यू कॅन से क्रॉस ड्रेनेज वर्क इज नॉट you can find in this particular canals. Okay, so this canal aligned on the water saves the cost of construction. Okay, जे काय क्रॉस ड्रेनेज वर्क तुम्हाला करावं लागणार आहे कॉस्ट आहे ती रिड्यूस होणार आहे. म्हणजे कॅनलची जी काय कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती तुम्हाला कमी होणार आहे याच्यामुळे. दॅट इज व्हॉट ॲडव्हान्टेज ऑफ दिस. ओके, this is what particular alignment. This is what the canal line. The canal is passing through this particular watershed line or you can say ridge line. Dotted line तुम्हाला दिसेल. This is watershed line or you can say ridge line. Okay, its RL will be highest. Okay, तर ह्या डायग्राम मध्ये RL तुम्हाला दिसते 410. ओके, आणि साईडच्या कंट्रोल लाईनची RL आहे 400. ओके, सो हायेस्ट जिथं RL असेल त्या लाईन वरून हा तुमचा जो आहे तो कॅनल पास केला जातो. म्हणजे तुम्हाला मॅक्झिमम हाईट भेटते आणि हाईट भेटल्यामुळे तुम्हाला वाटतं बोथ साईड जे आहेत कॅनलच्या ते तुम्ही इरिगेट करू शकता. ओके, सो दिस इज व्हॉट द ॲडव्हान्टेज ऑफ दिस वॉटरशेड और रिज कॅनल. देन कंट्रोल कॅनल्स. ओके, कंट्रोल कॅनल कधी पॉसिबल असतो बघा, ज्या ठिकाणी तुमचा हिली एरिया आहे किंवा हिली रिजन आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा कंट्रोल कॅनल आहे तो पाहायला भेटतो. सो इट इज व्हॉट अलाइन्ड normal or you can say perpendicular to the watershed line or you can say ridge line. Okay, so watershed canal along the ridge line are not found economical in hilly areas. Hilly area मध्ये जर तुम्ही जर water canal construct करायचं म्हणलं तर it is not possible or you can say undulation भरपूर असतं ग्राउंड मध्ये. ओके,
आपला जो वॉटरशेड कॅनल असतो किंवा रिज कॅनल असतो तो ऍट हायेस्ट RL यू कॅन कन्स्ट्रक्ट. बट इन हिल एरिया यू फाइंड दिस व्हॅलीज और अंडुलेशन तुम्हाला जास्त पाहायला मिळतं ग्राउंड मध्ये. So it is not possible to construct such a watershed canal. In that case, what you have to construct? Contour canals in hilly region. Okay. The disadvantage काय असतो बघा contour canalचा. You can irrigate only one side of this particular canal, that is downstream side. Okay, कारण हिली एरियामध्ये कसं असतो स्लोप असतो तो स्टीप असतो आणि कंट्रोल असतात ते अक्रॉस और यू कॅन से जे काही रिज लाईन आहे किंवा वॉटरशेड लाईन आहे त्याच्या अक्रॉस हा कन्स्ट्रक्ट केलेला असतो. त्याच्यामुळे काय होणार आहे बघा तुम्ही जो काय डाऊनस्ट्रीम साईड किंवा डाऊन साईडचा एरिया आहे हिली रिजन मध्ये तेवढाच तुम्ही इरिगेट करू शकता. ओके, वरचा जो एरिया आहे टॉप पोर्शनचा तो तुम्हाला इरिगेट करता येत नाही बाय ग्रॅव्हिटी. सो दिस इज व्हॉट द डिसएडव्हांटेज ऑफ कंटूर लाईन और यू कॅन से कंटूर कॅनल. ओके, सो this is what points that should be considered, that is in contour canal. Contour canal irrigate what only one side because the area on other side is at higher level. That is the what difference or you can say disadvantage between this watershed or contour canal. Okay, watershed मध्ये both sides area तुम्ही irrigate करू शकत होता, पण कंटूर कॅनल मध्ये काय करणार तुम्ही फक्त एकच साईडचा जे काय लोअर लेवल आहे त्या कॅनलची त्या साईडचा एरिया तुम्ही इरिगेट करू शकणार आहे. Okay, this is what arrangement. This is the river. Okay, these are the contour lines. Along this line, this contour canal will be constructed. Okay, so this is what the alignment of the contour canal. Okay, in hilly region. Then last type, that is what your slide slope canal. Okay, so slide slope canal is that which is aligned at right angle. ओके, जे काय आता आपण कंट्रोल पॅनल्स बघितले किंवा कंट्रोल लाईन बघितल्या, ओके, त्याच्या राईट अँगल मध्ये हे साईड स्लोप कॅनल आहे ते प्रोव्हाइड केलेले असतात. ओके, अलॉंग द साईड स्लोप, ज्या साईडला स्लोप आहे त्या साईडला हे कॅनल्स आहेत ते कन्सिडर केले जातात अक्रॉस द कंटूर लाईन्स. ओके, सिन्स सच अ कॅनल रन्स पॅरलल टू द नॅचरल ड्रेनेज. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल इथं. दिस इज द साईड स्लोप. Okay, this is the contour lines you can find 900, 950 and 1000. And side slope canal will be placed or you can say aligned at 90 degree or right angle to these contour lines. Okay, त्याच्यामुळे काय होतं बघा काय प्रॉब्लेम येणार आहे याच्यामध्ये किंवा याचा ऍडव्हान्टेज काय असू शकते बघा. कंट्रोल लाईनला अक्रॉस केल्यामुळे काय होणार आहे जी काय तुमची मेन स्ट्रीम लाईन आहे किंवा रिज लाईन आहे त्याला हे पॅरलल येणार आहे साईड स्लोप कॅनल. त्याच्यामुळे तुम्हाला काय जे काही क्रॉस ड्रेनेज वर्क आहे ते मिनिमम असणार आहे तुमचं. ओके, कुठली रिव्हर किंवा नाला क्रॉस येणार नाही याच्या. ओके, कारण नॅचरल स्ट्रीमला हे पॅरल येणार आहेत साईड स्लोप कॅनल. कशामुळे तर हे कंट्रोल लाईनच्या अक्रॉस तुम्ही कन्स्ट्रक्ट करता किंवा 90 डिग्री मध्ये. दॅट इज व्हॉट इट्स ऍडव्हान्टेजेस. ओके, साईड स्लोपचा. ओके, so such canal runs parallel to the natural drainage flow. It usually does not intercept drainage channels. Okay, drainage channel intercept करत नाहीत किंवा क्रॉस करत नाहीत. So thus avoiding the construction of cross drainage structures. म्हणजे जे काय आपण हेड वर्क्स बघितले क्रॉस ड्रेनेज वर्क्स. ओके, मग तिथं क्रॉसिंग असेल, ओके, सायपॉन्स असेल, ॲक्वाडक्ट जे काय आपण बघितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये गेस्ट. Such a structure should be avoided in this side slope because it is run parallel to the natural drainage flow. Okay, river asil, nala asil, whatever it may be. So it is a canal which is aligned roughly at right angle to the contours of the country, but not on watershed or valley. Okay, so watershed किंवा जी काय रिज लाईन आहे त्याच्यावरती कन्स्ट्रक्ट केले जातात, पण त्याच्या पॅरलल हे कन्स्ट्रक्ट केले जातात. ओके, अक्रॉस द कंट्रोल लाईन. सो दिस इज व्हॉट द साईड स्लोप. ओके, नंतर तुमचे जे काही टाइप्स ऑफ कॅनल्स आहेत बेस्ड ऑन द डिस्चार्ज. ओके, डिस्चार्जच्या अकॉर्डिंगली हे परत क्लासिफाय झालेले आहेत. मेन कॅनल, ब्रांच कॅनल, मेजर, डिस्ट्रीब्युटरी, मायनर, देन वॉटर कोर्स. ओके, दीज आर द व्हॉट टाइप्स बेस्ड ऑन द डिस्चार्ज. ओके, त्या प्रत्येक कॅनलचा जो काही डिस्चार्ज असतो कशावर डिपेंड असतो तर त्याच्या साईज वरती. आता मेन कॅनल हा जास्त असणार आहे साईज मध्ये, त्याचा डिस्चार्ज मॅक्झिमम असणार आहे ऍज कम्पेअर टू द वॉटर कोर्स. ओके, सो मेन कॅनल इज व्हॉट main canal takes off directly from the upstream side of the weir head work or dam.
जे काय तुमचं रिझर्वायर आहे तिथून जो काय कॅनल काढला जातो त्याला म्हणायचं मेन कॅनल. ओके, इट कॅरी द वॉटर फ्रॉम द डायरेक्टली फ्रॉम द रिझर्वायर और ओके व्हॉट एव्हर मे बी द स्ट्रक्चर. ओके, त्या स्ट्रक्चर पासून जो काय कॅनल काढलेला जातो त्याला म्हणायचं मेन कॅनल. युजली नो डायरेक्ट कल्टिवेशन इज प्रपोज्ड. म्हणजे ह्यातून जे काही पाणी तुम्हाला सप्लाय करणार आहे डायरेक्ट तुम्ही कल्टिवेशनला वापरू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पुढे असतं तुमचे सब कॅनल्स असतात. ओके, नंतर तुमचे डिस्ट्रीब्युटरी असतात, मेन, मेजर. ओके, नंतर ते पाणी येते डायरेक्टली फील्डला पोहोचवलं जातं. डायरेक्टली ह्या मेन कॅनल मधून पाणी इरिगेशनला तुम्ही वापरू शकत नाही. ओके, दिस इज व्हॉट द point you should remember. Okay, so this is the main canal you can find. Okay, आणि मेन कॅनल मधून परत तिकडे सब कॅनलला किंवा ब्रांच कॅनल तुम्ही त्याला म्हणता, त्याच्यातून हे पाणी बाहेर काढलं जातं आणि तिथून सब ब्रांच कॅनल थ्रू मेजर अँड मायनर डिस्ट्रीब्युटरी जे काय असतील ते, ओके, त्याच्या थ्रू हे पाणी फील्डला पोहोचवलं जातं. ओके, सो दिस इज व्हॉट द मेन कॅनल यू कॅन फाइंड. Then branch canal, okay, optics from the main canal. ह्या मेन कॅनल पासून इथे दिसेल तुम्हाला. This is what the branch canal you can say or sub canal. Okay, which is attached to the main canal. त्यातून हे पाणी बाहेर काढलं जातं. Okay, branch canal मध्ये. So all optics from this main canal with head discharge of 14 to 15 cumex. Okay, meter cube per second. 14 ते 15 MCQ ला विचारू शकतो. And above are termed as a branch canal. त्याचा डिस्चार्ज असतो तो 14 ते 15 क्युमेक. So this is what the branch canal and it acts as a feeder channel to the major distributor. ओके, feeder channel सुद्धा आपण याला म्हणतो. त्याचं मेन एम काय असतं तर मेजर डिस्ट्रीब्युटरला पाणी पोहोचवायचं काम करता येईल. ओके, सो दिस इज व्हॉट द ब्रांच कॅनल. This is a picture from in Madras, a branch canal. Okay, so water taking from main canal and supply to the distributaries, that is major or minor. Okay, so this is what the picture of branch canal. Then major distributary. Okay, so all optics from main canal or you can say branch canal with head discharge from 0.25 to 15 cumex are termed as a major distributors. Okay, म्हणजे whatever water that should be collected from the main or directly from branch canal. ओके, आणि याचा डिस्चार्ज असतो तो 0.25 ते 15 क्यूमेक और मीटर क्यूब पर सेकंड एवढा असतो. ओके, सो सच चॅनल इज कॉल्ड एज व्हॉट मेजर डिस्ट्रीब्युटरीज. इथे डिस्चार्ज वरती त्याचे टाईप पडलेले आहेत. ओके, द मॅनरचं किती आहे बघा. ऑल टेक्स ऑप्टेक्स यू कॅन से टेकिंग ऑफ फ्रॉम मेजर डिस्ट्रीब्युटरी. ओके, व्हॉट एव्हर वॉटर दॅट शुड बी कलेक्टेड फ्रॉम दिस मेजर डिस्ट्रीब्युटरी. ओके, ज्याचा डिस्चार्ज असतो तो लेस दॅन 0.25 क्यूमेक. Okay, so this is what the important you should remember this. And it depend upon the discharge, these types will be classified. So this is what the minor distributary, it take off the water from the major distributary and its discharge will be less than 0.25 cubic. Okay, then last is what water course, small channels which carry the water from the outlets of major or you can say minor distributaries or branch canal to the field. Okay, so water should be collected from this water course mainly for irrigation. So this is what water course, it should collect the water from the major or minor distributaries. So this is what according to the discharge this canal will be classified. त्याचं एक डायग्राम आहे बघा, लेआउट दिसेल तुम्हाला. लेआउट ऑफ इरिगेशन कॅनल. दिस इज वॉटर शेड लाईन डॉटेड मध्ये दिसते. ओके, ह्या वॉटर शेड लाईन वरून तुमचा मेन कॅनल पास झालेला आहे. ओके, बी दिसतात ते ब्रांच कॅनल्स आहेत. ओके, मेन कॅनल पासून जे कॅनल बाहेर पास झालेले आहेत दॅट इज वर ब्रांच कॅनल्स. and through this branch canal major and minor distributaries you can find. This is the major and minor distributaries. So water should be reach to the field as per this layout. मेन कॅनल मधून ते सब कॅनलला, सब कॅनल मधून परत मेजर आणि मायनर डिस्ट्रीब्युटेडला वॉटर आहे ते प्रोव्हाइड और सप्लाय केलं जातं. ओके, सो दिस इज व्हॉट द फ्लो ऑफ वॉटर थ्रू मेन कॅनल टू द field. Okay, so this is what the layout you can find.
Then types of canal based on the lining provided. Lining means what? जे काय तुमचं कॅनल आहे त्याच्यावरती एक लेअर, प्रोटेक्टिव्ह लेअर प्रोव्हाइड केलेलं असतं. वेगवेगळ्या मटेरियल पासून असतो. कॉन्क्रीट असेल, अस्फाल्ट असेल, ओके, वेगवेगळ्या मटेरियल पासून, ब्रिक असेल, ब्रिक मॅशनरी असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, सो बेस्ड ऑन दिस इट्स classified as a unlined canal and lined canal. Okay. Okay, so unlined canal म्हणजे काय बघा, बेड अँड बँक्स मेड अप ऑफ ए नॅचरल सॉइल. ओके, त्याचा जो काय कॅनलचा बेड आहे आणि खालची बँक, साईडचं बेड आणि बॉटमचं बेड आणि साईडची जी काही बँक आहे दॅट शुड बी मेड फ्रॉम नॅचरल सॉइल. ओके, आणि म्हणजे लोकली अवेलेबल जे काही मटेरियल आहे सॉइलचं त्याच्यापासून बनवलेली असते. Then water velocity is higher than 0.7 meter per second. Okay, whatever water that is flowing through this canal, its velocity is what? Higher than 0.7 meter per second are not tolerable. म्हणजे 0.7 मीटर पर सेकंड पेक्षा जास्त तुम्हाला इथून पाणी आहे ते सप्लाय करता येणार नाहीये. सो इट्स वेलॉसिटी विल बी लेस दॅन ऑलवेज 0.7 पर मीटर पर सेकंड. ओके, सो देन हाय सिपेज अँड कन्व्हेन्स वॉटर लॉसेस. ओके, आता इथं लाइनिंग केलं नसल्यामुळे काय होणार आहे, सिपेज वॉटर आहे ते जास्त प्रमाणात होणार आहे. ओके, सो वॉटर लॉस विल बी मोर इन अनलाइन्ड कॅनल. ओके, देन प्रोफ्यूज ग्रोथ ऑफ aquatics weeds retards the flow. ओके, लाइनिंग केलं नसल्यामुळे काय होणार, तिथं ग्रोथ जे काही गवत साईडला जे आहे ते उगवणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, फ्लोचा जो काय फ्लो मध्ये जो काही वेलोसिटी आहे त्याची ते रिड्यूस किंवा अडथळा निर्माण करतो. ओके, हे ग्रोथ ऑफ aquatics weeds. ओके, this is what unlined canal. लाईन मध्ये काय बघा, लाइनिंग ऑफ impervious material on its bed as well as bank to prevent the seepage of water. So water loss will be less here in lined canal. So different types of lining used, for example, concrete, brick or burnt clay, tiles, boulders, etc. So these are the material, okay, used to construct this lining, okay, on the bed of this canal, bed as well as banks. Okay, याच्यामुळे काय होणार आहे, लाइनिंग प्रोव्हाइड केल्यामुळे तुमचा लॉस आहे तो कमी होणार आहे, मेनली सीपेज लॉस. ओके, so this is what types are based on the lining provided. Okay, then next point होतो तुमचं कॅनल लाइनिंग. आता कॅनल लाइनिंग म्हणजे काय बघा, it is what impervious layer which protect the bed and sides of the canal. कॅनल जे साइड आहे आणि बेड्स आहे बॉटमचा, ओके, त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी हे कॅनलचं लाइनिंग आहे ते प्रोव्हाइड केलेलं असतं. सो इट इज इम्परवियस लेअर, ओके, मेड फ्रॉम what? Cement, concrete, lime, mortar, stone, masonry, brick, sodium carbonate, asphalt, precast concrete blocks. Okay, these are the material which is used for construction of this canal lining. Okay, so it means what? It provides the impervious line, or you can say thin layer, okay, up to 0.5 to 15 centimeter thickness. Okay, MCQ साठी लक्षात ठेवायचं व्हॅल्यू आहे. सो ती थिकनेस किती असते बघा त्याची, त्या लेअरची किंवा लाइनिंगची, 2.5 to 15 सेंटीमीटर थिकनेस टू प्रोटेक्ट द बेड अँड व्हॉट साइड्स ऑफ द कॅनल. ओके, जनरली RCC or CC bricks stones are used for construction, or you can say providing this lining over the bed or bank of the canal. Okay, these are the material you can find: cement mortar, lime mortar, concrete, stone masonry, brick, sodium carbonate, asphalt, and precast blocks. Okay, these are the what material used for canal lining. Okay, त्याचा पर्पज काय असतो बघा, मेन पर्पज फॉर प्रोव्हाइडिंग दिस कॅनल लाइनिंग टू रिड्यूस द सिपेज लॉसेस इन कॅनल. महत्वाचा जो आहे तो पॉइंट आहे तो सीपेज लॉस करण्यासाठी आपण हे लाइनिंग आहे ते प्रोव्हाइड करतो. ऑल्सो टू प्रिव्हेंट द स्कोरिंग ऑफ बेड साइड्स. ओके, जे काय वेलोसिटी ऑफ वॉटर, त्याच्यामुळे काय होतं, वॉटर प्रेशरमुळे साईडचे जे काही कॅनलची बँक आहेत त्याचं इरोजन होतं. ओके, टू अवॉइड द इरोजन or you can say scoring, we are going to provide what? Canal lining. Okay, or you are go for canal lining. So to improve the discharge of canal by increasing the velocity of flowing water. Okay, तुमचं बेड जर तुम्ही प्रोटेक्ट केलं with the help of concrete layers, whatever material,
तुमचा जो डिस्चार्ज असतो, व्हेलॉसिटी असते ती ऑटोमॅटिक वाढते, कारण त्याच्यामध्ये येणारे अडथळे ते कमी होतात पाण्यामध्ये. ओके, सो इरोजन कमी होतं आणि डिस्चार्ज ऑटोमॅटिक तुम्हाला जास्त भेटतो, किंवा व्हेलॉसिटी आहे ती वॉटरची जास्त भेटते तुम्हाला. टू प्रिव्हेंट द वॉटर लॉगिंग पण होत नाहीये, कारण व्हेलॉसिटी वाढली का वॉटर लॉगिंगचा प्रश्न येत नाही. ओके, वॉटर विल नॉट बी अरेस्टेड, ओके, बिकॉज ऑफ दिस लाइनिंग. देन टू इन्क्रीज द कॅपॅसिटी ऑफ द कॅनलची ऑटोमॅटिक कॅपॅसिटी ती वाढते. डिस्चार्ज वाढला का कॅपॅसिटी वाढणार. सो टू इन्क्रीज द कमांड एरिया, ओके, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली कमांड एरिया तुम्ही इन्क्रीज करू शकता. ओके, नंबर ऑफ हेक्टर्स यू कॅन इरिगेट. देन टू कंट्रोल द ग्रोथ ऑफ वीड्स. ओके, कॉन्क्रीट लाइनिंग प्रोव्हाइड केल्यामुळे तुमचं वीडचं ग्रोथ आहे ते होत नाही तर. ओके, सो दॅट शुड बी कंट्रोल्ड. टू प्रोटेक्ट द कॅनल फ्रॉम द डॅमेज बाय फ्लड. ओके, फ्लड पासून डॅमेज होण्यापासून पण वाचतो. कधी कधी पूर येतो त्या भागामध्ये. सो साईड कॅनल जर लाईन केला नसेल तर त्याचा साईड स्लोप आहे तो स्कोरिंग मुळे काय होतो, खराब होऊ शकतो, किंवा त्याचं इरोजन होऊन साईडची जी काय सॉइल आहे ती लूज होऊन ते काय होते, ते पाण्याबरोबर वाहून जाऊ शकते. सो इट शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम द फ्लड. ओके, सो डॅमेज फ्रॉम द फ्लड. So this is what the purpose for which we are going to provide the lining. Then what are the advantages? Okay, advantages काय आहेत बघा. It reduces the loss of water due to the seepage, and hence the duty is enhanced. You get more duty as this water seepage will be less. Okay, so you will get more. So it controls the water logging. Okay, वॉटर लॉगिंग होण्याचा प्रश्न येत नाही, कारण कॉन्क्रीटचा लेअर प्रोव्हाइड केलं सिपेज होणार नाही, आणि वॉटरचा जो काय टेबल आहे तो वॉटर टेबल आहे तो ग्राउंड वॉटरचा तो मेंटेन राहील. ओके, त्यामुळे वॉटर लॉगिंग होणार नाही, डॅम्प क्लायमेट तिथं होणार नाही थोडक्यात. सो इट प्रोव्हाइड स्मूथ सरफेस अँड हेन्स द वेलोसिटी ऑफ द फ्लो कॅन बी इन्क्रीज. ओके, स्मूथ सरफेस तुम्हाला भेटल्यामुळे तुमचं इरोजन आहे ते सॉइलचं कमी होणार, आणि वेलोसिटी तुम्हाला यू विल गेट मोर, अँड यू विल गेट वेलोसिटी मोर असेल तर यू विल गेट मोर डिस्चार्ज. सो this is what the advantage. And then due to the increased velocity, the discharge capacity automatically will get increased. Okay, then due to increased velocity, the evaporation also reduced. Okay, velocity increase झाल्यामुळे काय तुमचं evaporation लॉस आहे तो कमी होणार आहे. ओके, पाणी जर स्टेबल असेल तर तुमचा लॉस इव्हॅपोरेशन जास्त असणार आहे. वॉटर जर फ्लो मध्ये असेल तर तुमचा इव्हॅपोरेशन लॉस हा रेट आहे तो कमी असणार आहे. ओके, then it eliminates the effect of scoring in the canal bed. Okay, scoring पण तुमचं कमी होणार आहे स्मूथ सरफेस मुळे. ओके, सो द increased velocity eliminate the possibility of silting in the canal bed. ओके, वेलोसिटी इन्क्रीज झाल्यामुळे डिपॉझिशन जे असणार आहे सेडिमेंट त्याचं प्रमाण किती कमी असणार आहे, कारण वेलोसिटी जास्त झाली की जे काय तुमचं सेडिमेंट असणार आहे, सिल्ट असणार आहे, ते पाण्याबरोबर जाणार आहे पुढं. Okay, so deposition will be less as compared to the unlined canals. Okay, so it also controls the weeds growth. Okay, at the side of the canal and bed. Okay, then it provides the stable section of the canal. Okay, आता लाइनिंग प्रोव्हाइड केल्यामुळे तुम्हाला सेक्शन आहे तो स्टेबल भेटणार आहे. ते अनलाइंड कॅनल मध्ये काय होणार आहे, इरोजन झाल्यामुळे जो सेक्शन आहे तो तुमचा इरोड होण्याची शक्यता असते, त्यामुळे लाइनिंग केल्यानंतर तुम्हाला स्टेबल सेक्शन आहे तो भेटणार आहे कॅनलचा. ओके, सो इट प्रिव्हेंट्स द सबसॉइल साल्ट टू कम इन कॉन्टॅक्ट विथ द कॅनल वॉटर. ओके, सबसॉइल मध्ये जे काही साल्टचं प्रमाण असतं तर त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही लाइनिंग केल्यामुळे. सो दॅट वुड बी द अनदर ॲडव्हान्टेज यू विल गेट. इट रिड्युसेस द मेंटेनन्स कॉस्ट ऑफ द कॅनल. ओके, कॅनलची जी काही कॉस्ट आहे ऑटोमॅटिक रिड्यूस होणार आहे, पण याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ती जास्त असते अनलाइंड पेक्षा. ओके, so this is what the advantages of you can find. Okay, this is what the advantages of lined, or you can say lined canal. Okay, disadvantage काय बघा, हाय इनिशियल कॉस्ट सांगितल्याप्रमाणे. ओके, कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे ते जास्त असणार आहे. सो लिकेज फ्रॉम द जॉईंट्स मध्ये लिकेज पण होऊ शकतात. जे काय तुम्ही आता प्रीकास्टिंग असेल तर 2 जॉईंट्स मध्ये लिकेज होऊ शकतं. सो इट इज डिफिकल्ट टू रिपेअर, आणि याचं रिपेअर येतो डिफिकल्ट असतो, किंवा मेंटेनन्स खर्च तो जास्त असतो. ओके, इट इज ऑल्सो डिफिकल्ट टू शिफ्ट द आउटलेट्स. कॉन्क्रीटचा लेअर जर प्रोव्हाइड केले तर तुम्हाला आउटलेट्स प्रोव्हाइड करताना डिफिकल्टी येऊ शकते. सो दिस इज व्हॉट डिसएडवांटेज ऑफ दिस लाइनिंग. ओके, so this is what advantages and disadvantages of lined canals.
प्रॉपर्टीज नाही तुम्हाला पण आपण शॉर्ट मध्ये बघूया. प्रॉपर्टीज ऑफ गुड लाइनिंग मटेरियल. ओके, इट शुड बी वॉटर टाईट असलं पाहिजे, लो कॉस्ट असली पाहिजे त्याची, सबसिक्वेंट लेस मेंटेनन्स कॉस्ट ऑल्सो देअर, स्ट्रेंथ अँड ड्युरेबल असलं पाहिजे त्याची मटेरियलची क्वालिटी यू कॅन से, prevent of weeds growth. Okay, then ease of construction with the local material. The lining material should be such that it can be easily repaired. Okay, this is what the properties you must remember while constructing the lining. Okay, while providing the lining on the canal. Okay, so it should be able to resist the growth of the weeds and attack of the boring animals. Okay, this is what the properties you must be know or you can remember while selecting the lining material. The surface of the lining material should be smooth or higher hydraulic efficiency. Okay, smooth surface असला पाहिजे आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे तुमची velocity increase होणार आहे आणि automatically you will get more discharge through these canals. Okay, then types of canal, according to the material you can find different types of canal lining. Cement concrete lining असेल. So concrete is used as a lining material here, which gives what excellent hydraulic properties. The thickness of this lining is governed by what requirement of impervious and structural strength. Okay, thickness is usually 5 to 10 centimeter for M15. What is M15? माहित पाहिजे as a civil engineer. What is M15? Grade of concrete. M is what and 15 is what here? M is mixing and 15 is compressive strength. Very good. Okay, so this, you must know this M15 at 7.5 centimeter to 15 centimeter for M10. तर जे काय मिक्सिंग तुम्ही वापरणार आहे, मिक्स डिझाईन तुम्ही करताय त्याच्यावरती ह्याची थिकनेस आहे ती डिपेंड असणार आहे थोडक्यात. ओके, जेवढं जास्त क्वालिटीचं वापरेल तेवढी तुमची थिकनेस आहे ती काय असणार आहे, कमी का जास्त. M15 साठी 5 ते 10 सेंटीमीटर आणि M10 साठी 7.5 ते 15 सेंटीमीटर आहे. The concrete used for lining has mixed ratio. Okay, mixed ratio म्हणजे काय असतं बघा, 1:4:8 means what? काय असतं, कसलं प्रोपोर्शन असते? सीटी मध्ये असं झालं असेल तुम्हाला ही कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी 1:4:8, 1:3:6, 1:4. Cement, sand and aggregate ratio. Okay, so हे महत्वाचं आहे, कळलं पाहिजे तुम्हाला. This is what mixed ratio 1:4:8. Okay, so you have to accordingly you have to make this concrete. Okay, so then shotcrete lining. Okay, mix of cement and sand, that is what you have to use. And the proportion किती आहे बघा 1:4 cement and sand. So it shoot at a subgrade through a nozzle. Okay, shotcrete चं माहिती आहे का तुम्हाला एक प्रोसेस कशी असते? With the help of gun, this mixture will be provided on the bed of the canals. Okay, so the thickness of this what 2.5 to 6.5 centimeter असते. So shotcrete consumes large amount of cement. Okay, the cement लागते जास्त प्रमाणात लागते as compared to this cement concrete lining. So shotcrete can be placed on irregular subgrade and fine dressing of subgrade is not required for this. Okay, so as you are using the cement and sand only, so you dressing is not required. Okay, fine तुम्हाला layer ज्याची भेटते त्यामुळे ड्रेसिंग करायची गरज लागत नाही. ओके, सो प्रीकास्ट कॉन्क्रीट लाइनिंग. प्रीकास्ट म्हणजे काय, ऑलरेडी तुम्ही हे बनवता आणि नंतर प्लेस करता, प्रीकास्टिंग म्हणजे. दिस टाइप ऑफ कॉन्क्रीट लाइनिंग कंसिस्ट ऑफ a precast slab usually 90 centimeter to 30 centimeter साइज. ते 90 सेंटीमीटर ते 30 सेंटीमीटर साइजचे बनवले जातात प्रीकास्टिंग. That should be directly placed on the bed as well as side of the bed. ओके, कॅनलच्या साइडला प्रोव्हाइड केलं. सो थिकनेस याची किती असते स्लॅबची 5 ते 6.5 सेंटीमीटर असते. ओके, लक्षात ठेवा व्हॅल्यू सगळ्या.
Okay, त्या स्लॅबची थिकनेस 5 ते 6.5 सेंटीमीटर असते and the blocks are manufactured with an interlocking arrangement. जे काय तुम्ही जॉईंट करणार आहेत that should be provided with interlocking arrangement and the slabs are laid on well prepared and compacted subgrade. ज्याच्यावरती तुम्ही बसवणार आहात हे स्लॅब that should be well compacted. Okay, so this is what the precast concrete lining. Then cement mortar lining. The thickness of this lining what 1 to 4 centimeter असते and large amount of cement is consumed in this type of lining and it is very costly. Okay, cement mortar lining. Then brick lining is there. Okay, this type of lining consists of a single and double layer of brick masonry or layer of the brick masonry followed by a layer of the tiles laid is mortar. Okay, so the first layer is what laid on the 12 mm layer, okay, of 1:6 cement mortar ratio, and a 12 mm thickness layer of plaster is 1:3 cement mortar ratio. So is laid over the first layer. Okay, different layer मध्ये construct केलं जातं brick lining. Okay, then the second layer is laid over the first and that is 1:3 cement mortar. So different layers you can find in this brick lining. Okay. Then asphalt lining, it is controlled mixture of asphalt and grid aggregate mixed and placed at a high temperature of 200 degrees centigrade and converted with 30 centimeter layer of earth material for a protection. Okay, this is what asphalt use karun, okay, with the help of aggregate and asphalt. Okay, such layer is constructed at a high temperature of 200 degrees centigrade and is covered with 30 centimeter layer of earth material. Okay. And the mix is placed either by hand or by equipment similar to that of concrete. Okay, this is what asphaltic lining. Okay, generally will find you will भारतामध्ये शक्यतो बघितलं जात नाही. Okay, other countries you can find where this asphalt is available. Okay, locally available asphalt material. In that case, and they will construct this asphaltic lining. Then clay puddle lining. Okay, so clay puddle is produced from the what? First exposing the clay to the weathering and it is then mixed with the water to bring it to saturation and puddled thoroughly by trampling under man's or cattle feet. Okay, पायाने तुडवून किंवा cattle किंवा animalचा use करून ते काय केलं जातात प्लेस केले जातात पहिल्यांदा बेड नंतर साइड. Okay, so the thickness of this lining is usually kept 30 centimeter. It is then protected by layer of earth material. Okay, earth material use करून हे क्ले मध्ये काय थोडं क्ले स्लरी तयार केल्या जातात आणि प्लेस केले जातात आणि नंतर याचं काय केलं जातं कॅटल्स किंवा मॅनच्या फीटने ते परत कॉम्पॅक्ट केलं जातं थोडक्यामध्ये आणि त्याची थिकनेस आहे ती 30 सेंटीमीटरच्या आसपास ठेवली जाते. दिस इज व्हॉट क्ले पुडल लाइनिंग. Then sodium carbonate lining. The mixture consists of a clay soil of 10% and sodium carbonate of 6%. Okay, that is a mixture of this generally used. Okay, so thickness of the lining is kept 10 centimeter, 10 centimeter. Okay, so depending upon the material that is used, you can provide the thickness. So this type of lining is used for small canal and watershed poles. स्मॉल कॅनल किंवा वॉटर पोस्ट तुमचा आहे त्याच्यासाठी सोडियम कार्बोनेट लाइनिंगचा यूज केला जातो थोडक्यामध्ये. ओके, सो दिस इज व्हॉट लाइन्ड कॅनल्स. ओके, दिस इज व्हॉट पिक्चर ऑफ अनलाइन्ड कॅनल्स. ओके, इट्स sides and bed should not be protected. Okay, this is a natural canal you can find. Okay, so this is what the picture of unlined canal and this is a picture of lined canal. Okay, precast you can find. These are the joints. The precast slab you can find here. Okay, this is what lined canals. जी काही साइड कॅनलची साइड आणि बेड आहे तो प्रोटेक्ट केला जातो वेगवेगळ्या मटेरियलने. दॅट इज लाइनड कॅनल. इथे पण तुम्हाला दिसेल प्रीकास्ट इन सिटू कॉन्क्रीट लाइनिंग आहे इथं डायरेक्टली प्लेस केलेलं आहे इथं कॉन्क्रीट. देन लास्ट बघितलं होतं आपण क्रॉस ड्रेनेज वर्क म्हणजे काय. क्रॉस ड्रेनेज वर्क मीन्स व्हॉट
where you can find this cross drainage work. Cross drainage work. क्रॉस ड्रेनेज वर्क नावामध्येच तुम्हाला समजायला पाहिजे ऍक्च्युली. क्रॉस ड्रेनेज वर्क आपण कुठे प्रोव्हाइड करतो जनरली ज्या ठिकाणी तुमचा कॅनल पास होतो ज्या भागातून त्या भागामध्ये जर कॅनलच्या अक्रॉस एखादं स्ट्रीम रिव्हर आली ओके इन दॅट प्लेस और ॲट दॅट पर्टिक्युलर पॉइंट यू आर रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड सच क्रॉस ड्रेनेज वर्क. ओके लक्षात येते का बघा सगळ्यांच्या कुठं करतो आपण क्रॉस ड्रेनेज वर्क. कुठं प्रोव्हाइड करायचं. The place where canal crosses the other streams. ओके स्ट्रीम्स कुठला रिव्हर असेल का नाला असेल काय असेल तुमचं ते ओढा असेल ओके कॅनलच्या अक्रॉस आला तर ऍट दॅट पर्टिक्युलर पॉइंट यू मस्ट कन्स्ट्रक्ट दिस क्रॉस ड्रेनेज वर्क. ओके so at the meeting point of canal and drainage bed levels may not be same. Okay and depend upon the level you can provide different structures. क्रॉस लेवलिंग असेल aqueduct असेल सायपॉन aqueduct असेल. Yes, depending upon the levels, you can provide the such cross drainage work. Okay. The types of cross drainage work काय असतात बघा. Type 1 that is irrigation canal passes over the drainage. आता जर तुमचा कॅनल जर ड्रेनेजच्या वरून जात असेल तर तुम्ही कुठलं स्ट्रक्चर प्रोव्हाइड करणार तर aqueduct or you can say siphon aqueduct. म्हणजे याच्यामध्ये काय बघा कॅनलची जी काय लेवल आहे ती ओव्हर द ड्रेनेज तुमचा रिव्हर असेल नाला असेल ओके स्मॉल स्ट्रीम्स असतील ट्रायब्युटरीज असतील त्याच्या वरून जर कॅनल जात असेल तर त्यावेळेस तुम्ही कुठलं स्ट्रक्चर प्रोव्हाइड करणार aqueduct or you can say siphon aqueduct. This is what type 1. and type 2 काय बघा ड्रेनेज पासेस ओव्हर द इरिगेशन कॅनल. ओके आता कॅनल तुमचं खाली आहे आणि ड्रेनेज आहे ते वरून जात असेल ओके रिव्हर काय असेल ते तुमचं स्ट्रीम असेल कुठली इन दॅट केस यू हॅव टू प्रोव्हाइड दिस टाइप 2 दॅट इज सुपर पॅसेज अँड सायपन सुपर पॅसेज. ओके दोन्ही डिफरंट कंडिशन आहेत. कॅनल एकदा वरून जात असेल तर काय aqueduct किंवा सायपन aqueduct यू कॅन प्रोव्हाइड. जर कॅनल खालून जात असेल ओके ड्रेनेजच्या in that case you can provide super passage or siphon super passage. Type 3 मध्ये काय बघा ड्रेनेज अँड कॅनल इंटरसेक्ट each other at same level. ते दोन्ही एकाच लेवलला असतील तुमचं ड्रेनेज आणि कॅनलची लेवल. ओके इन दॅट केस व्हॉट यू हॅव टू प्रोव्हाइड level crossing and inlet and outlets. Okay these are the what cross drainage work required according to the position of the canal or you can say level of the canal you can provide such cross drainage work. Okay त्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे फर्स्ट होता aqueduct. आता aqueduct कधी प्रोव्हाइड करायचं तर irrigation canal takes over the drainage. In such condition you can provide this aqueducts. Okay so the structure is suitable when the bed level of the canal is above the high flood level. Okay हे पॉइंट फार महत्वाचा आहे. Okay the structure is suitable when bed level जे काय तुमच्या कॅनलची बेड लेवल आहे इज अबाव द हाय फ्लड लेवल ऑफ ड्रेनेज. म्हणजे त्या रिव्हर असेल किंवा नाला असेल त्याची हाय फ्लड लेवल आहे त्याच्या वरती जर असेल तुमची कॅनलची बेड लेवल इन दॅट केस ओके यू कॅन यूज दिस aqueducts. ओके डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल. ओके दिस इज व्हॉट युअर कॅनल. ओके दिस इज व्हॉट युअर कॅनल डायग्राम मध्ये दिसतोय.
दिस इज द बेड लेवल ऑफ द कॅनल. ही जर लेवल हाय फ्लड लेवल पेक्षा जास्त असेल वरती, ओके, दिस इज व्हॉट हाय फ्लड लेवल ऑफ द स्ट्रीम. ओके, रिव्हर असेल, नाला असेल, काय असेल ते, याच्यापेक्षा जर तुमचे कॅनलचे बेड लेवल वरती असेल, इन दॅट केस यू हॅव टू construct these aqueducts. Okay, this is one of the simple things you have to remember. Okay, लक्षात आलं का सगळ्यांचं? This is what your river या डायग्राम मध्ये दिसेल तुम्हाला, आणि हा तुमचा कॅनल आहे, बरोबर आहे. हे कॅनलची जी काही बेड लेवल आहे अबाव द हाय फ्लड लेवल ऑफ दिस रिव्हर और काय असेल ते स्ट्रीम. ओके, दिस इज व्हॉट द कंडिशन वेअर यू कॅन कन्स्ट्रक्ट द aqueduct. येते का लक्षात सगळ्यांच्या? Yes or no? येस सर. लक्षात ठेवा, कन्फ्युजन बरेच जण होतात. ऍक्वाडक्ट कधी वापरायचा, तर कॅनलचा बेड लेवलची जी काही लेवल आहे ती अबाव द हाय फ्लड लेवल ऑफ द स्ट्रीम, एवढं लक्षात ठेवा. इन दॅट केस यू कॅन प्रोव्हाइड ऍक्वाडक्ट. Then siphon aqueduct. Okay, it is a hydraulic structure where the canal is taken over the drainage. Same thing will be there, but the drainage water cannot pass clearly below the canal. Okay, म्हणजे काय असणार आहे, काय कंडिशन झाली बघा इथं, काय कंडिशन झाली, हाय फ्लड लेवल आहे ती काय झाली तुमची वर गेली कॅनलच्या बेड लेवलच्या. मग अशी कशी कधी कंडिशन कशी होती मग अशी कंडिशन. ओके, आता ही तुमची हाय फ्लड लेवल आहे आणि हा तुमचा कॅनलचा बेड लेवल आहे. ओके, ह्या कंडिशन मध्ये काय झालंय, हाय फ्लड लेवल आहे ती वर गेली कॅनलच्या बेडच्या. ओके, या डिफरन्स झाला. मग अशी हाय फ्लड लेवल खाली होती, कॅनलचा बेड वरती होता, त्यावेळेस तुम्ही aqueduct प्रोव्हाइड केला. सायफॉन aqueduct कधी प्रोव्हाइड करायचा, ज्यावेळेस हाय फ्लड लेवल आहे ती कॅनल बेडच्या वरती असते. ओके, दिस इज हा कॅनल बेड लेवल आहे आणि हाय फ्लड लेवल इथं आहे तुमची. ओके, इन दॅट केस काय करतो आपण, सायफॉन aqueduct प्रोव्हाइड करतो. ओके, म्हणजे खालून कन्स्ट्रक्ट करतो, स्ट्रीम जो आहे तो खालून जातो आणि कॅनलचा फ्लो आहे तो तुमचा वर राहतो. ओके, इन दॅट केस यू हॅव टू प्रोव्हाइड द पॅसेज below this stream. Okay, so you can find this, so water will be flowing from below this canal. Okay, so this is what the siphon aqueduct. त्याच्यामध्ये कंडिशन काय असणार आहे म्हणजे हाय फ्लड लेवल ज्यावेळेस कॅनल बेडच्या वरती असेल, इन दॅट केस यू हॅव टू प्रोव्हाइड सच स्ट्रक्चर, दॅट इज सायफॉन aqueduct. ओके, लक्षात येते का सगळ्यांच्या? हाय फ्लड लेवल फार महत्वाची इथं स्ट्रीमची. ओके, ती ज्यावेळेस कॅनल बेडच्या खाली असेल त्यावेळेस तुम्ही aqueduct प्रोव्हाइड करायचा. हाय फ्लड जर लेवल कॅनल बेड लेवलच्या वरती असेल, इन दॅट केस यू हॅव टू प्रोव्हाइड सायफॉन aqueduct. ओके, देन सुपर पॅसेज. सुपर पॅसेज कधी प्रोव्हाइड करायचा आता आपण, केस नंबर 2, when we will provide this super passage. डायग्राम बघून सांगा मला ताई. मग अशी कंडिशन उलटी होती, आता यावेळेस उलट कंडिशन इथं आहे. त्याच्यामध्ये खाली काय असतं आणि वरती काय राहतं ते सांगा मला. डायग्राम बघू. याच्यामध्ये खाली कॅनल असतो आणि वरती स्ट्रीम और रिव्हर. व्हेरी गुड. ओके, त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल कॅनल हा कसा वरून गेलेला आहे कॅनल. ओके, स्ट्रीम काय असेल तुमचं जे आहे तो खाली राहतो. ओके, सो हिअर व्हॉट, कॅनल इज प्लेस्ड बिलो द स्ट्रीम, वॉट एव्हर यू स्ट्रीम दॅट विल बी रिव्हर, नाला काय असेल ते. सो दिस इज व्हॉट युअर स्ट्रीम. ओके, अँड कॅनल विल बी पासिंग बिलो दिस स्ट्रीम. इन दॅट केस you can find the super passage. Okay, this is what the super passage. त्याच्यामध्ये काय असतं, कॅनल जो आहे तो स्ट्रीमच्या खालून पास केला जातो बाय कन्स्ट्रक्टिंग द पियर्स. ओके, यू कॅन फाइंड दिस पियर्स, हे दिसतात तुम्हाला पियर्स. ओके, ह्या पियर्सच्या वरती हा पॅसेज आहे तो प्रोव्हाइड केला जातो कॅनलसाठी. असं त्याच्यासाठी स्ट्रीमसाठी. ओके, स्ट्रीम विल बी प्रोव्हाइडेड अबाव दिस पियर्स. ओके, आणि थोडक्यात काय करतो आपण इथे पॅसेज प्रोव्हाइड करतो, स्ट्रीम आहेच राहते
Okay, we can excavate this and we have to construct the piers and we will allow this canal water to pass below this stream. Okay, this is what the super passage. आता कधी वापरायचा हा सुपर पॅसेज जर फुल सप्लाय लेवल ही जी काय बेड लेवल आहे तुमची कशाची स्ट्रीमच्या खाली असेल, इन दॅट केस यू कॅन यूज द सुपर पॅसेज. ओके, आता सायफन सुपर पॅसेज कधी वापरणार तुम्ही, कधी वापरायचा, सायफन कधी वापरणार तुम्ही, ज्यावेळेस ही फुल सप्लाय लेवल आहे ती अबाव दिस कशा असणार आहे बेड लेवल ऑफ द स्ट्रीम. ओके, डायग्राम मध्ये तुम्हाला कळेल. ओके, फुल सप्लाय लेवल कुठं आली बघा, बेड जी काय स्ट्रीमची बेड लेवल आहे त्याच्या जर वरती गेली फुल सप्लाय लेवल कॅनलची, इन दॅट केस यू कॅन यूज सायफन सुपर पॅसेज. ओके, सुपर पॅसेज कधी वापरला आपण, फुल सप्लाय लेवल जी आहे कॅनलची जर बिलो असेल स्ट्रीमच्या, स्ट्रीम बेडचा जो काही लेवल आहे स्ट्रीमच्या, दिस इज व्हॉट बेड लेवल ऑफ स्ट्रीम. ओके, त्याच्या खाली जर तुमची फुल सप्लाय लेवल असेल कॅनलची, इन दॅट केस यू कॅन प्रोव्हाइड दिस सुपर पॅसेज. बट सायफन मध्ये कसं असणार आहे, सायफन मध्ये कसं आहे बघा, इथं स्ट्रीम लेवल बेडची जी काय बेडची लेवल इथं आहे तुमची. ओके, दिस इज द बेड लेवल ऑफ स्ट्रीम आणि एफएसएल जी आहे कॅनलची ती वरती गेलेली आहे त्याच्या. In that case you can provide the super siphon super passage. Okay, so this is what the difference you can remember. फक्त दोन्हीच्या कंडिशन वेगळ्या आहेत, कॅनल एकदा खाली जातोय रिव्हरच्या, एकदा स्ट्रीमच्या आणि एकदा वरून जातोय. ओके, aqueduct मध्ये कसं असतं तुमचं, कॅनल वरून जातोय स्ट्रीमच्या आणि याच्यामध्ये रिव्हर्स केस आहे. ओके, हे रिमेंबर, यू कॅन रिमेंबर दिस. लास्ट आहे तुमचा लेवल क्रॉसिंग. लेवल क्रॉसिंग कधी करतो आपण, when we will go for level crossing. ज्या वेळेस कॅनलची बेड लेवल आणि तुमच्या स्ट्रीमची बेड लेवल एकाच लाईन मध्ये येईल, एकाच लेवल मध्ये असतील, इन दॅट केस यू हॅव टू प्रोव्हाइड द लेवल क्रॉसिंग. when the bed level of the canal and stream are approximately same and quality of the water in canal and stream is not much different, दोन्ही मधल्या पाण्याची क्वालिटी सेम असेल. ओके, कुठल्या वॉटर कॅनल मधलं आणि स्ट्रीम मधलं, इन दॅट केस यू कॅन प्रोव्हाइड लेवल क्रॉसिंग. ओके, त्याच्यामध्ये कुठले कुठले लेवल क्रॉसिंग मधले कॉम्पोनंट असतात बघा. ओके, वेअर वॉटर कॅन अँड कॅनल अलाउ टू मिक्स विथ द हेल्प ऑफ रेग्युलेटर्स बोथ इन कॅनल एज वेल एज स्ट्रीम. So water is disposed through the canal and stream is in required quantity. Okay, दोन्ही मध्ये कॅनल आणि स्ट्रीम मध्ये तुम्ही वॉटर आहे ते डिस्पोज करू शकता विथ द हेल्प ऑफ रेग्युलेटर्स. क्रॉस हेड रेग्युलेटर्स असतात. ओके, विथ द हेल्प ऑफ दिस रेग्युलेटर्स you can supply water to the canal as well as stream. Okay, stream may be river, nala, whatever it may be. So level crossing consists of some component you can find. First wall is there, stream regulators are there, and canal regulators. हे मेन काय असतात, रेग्युलेट करण्यासाठी फ्लो स्ट्रीम आणि कॅनल मधला हे रेग्युलेटर्स प्रोव्हाइड केले असतात. आणि क्रस्ट वॉल असते. ओके, डायग्राम मध्ये बघूयात. This is what the cross section or top view you can see. Okay, cross work. Okay, this is what your canal and this is what your natural crust wall, river or stream. Okay, so this crust wall is what constructed across the channel or river you can say or stream. Okay, to regulate the flow. आणि इथे कॅनल मध्ये तुम्हाला हे रेग्युलेटर दिसतात कॅनल आणि रिव्हरला. ओके, जे काही पाणी येणार आहे ते रेग्युलेट करण्यासाठी ज्यावेळेस कॅनल मधून पाणी सोडायचं असतं त्यावेळेस हा रेग्युलेटर ओपन केला जातो आणि हा रिव्हर्स आहे तो क्लोज केला जातो रेग्युलेटर. ओके, सो दिस विल बी ऑफ अँड वॉटर विल बी पास थ्रू दिस कॅनल. ओके, वेन water is flowing required to pass through this river or you can say stream, in that case this canal regulator will be off and water will be allowed to flow this through this river. Okay, ज्यावेळेस कॅनल मधून सोडायचं त्यावेळेस हा रेग्युलेटर ऑन केला जातो आणि रिव्हर्स आहे तो ऑफ केला जातो. ओके, सो वॉटर विल बी डायव्हर्टेड
to the canal. So this is what the level crossing. ओके, याची कधी प्रोव्हाइड करायची तर ज्यावेळेस दोन्हीची लेवल सेम असेल, कॅनलची आणि रिव्हरची किंवा स्ट्रीमची. In that case you can provide this level crossing. So this is what the cross drainage work you can find. Okay, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात इनलेट आउटलेट म्हणजे काय. ओके, नेक्स्ट लेक्चर वी कॅन सी. ओके, अटेंडन्स द्या मला सगळेजण.